टाटा संस्थेचे चेअरमन रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबरला मुंबईत अखेरचा श्वास घेतला आणि अवघं जग हळहळलं. रतन टाटा यांच्याबद्दल देशातल्या प्रत्येकालाच वेगळी आपुलकी होती. टाटा कंपनीच्या माध्यमातून त्यांनी लाखो कुटुंबांना आपलंसं केलं. देशभक्ती आणि देशहिताचं आदर्श उदाहरण म्हणजे रतन टाटा असं कायमच बोललं गेलं. संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणास्थान असणारं टाटा हे फक्त एक नाव नव्हतं, तर तो एक मोठा विश्वास होता. भारतीय उद्योग विश्वाचा मुकुटमणी असलेले रतन टाटा फक्त केवळ उद्योग विश्वासाठीच नाही, तर अवघ्या भारतीयांसाठी आदरणीय होते. तरुण पिढ्यांसाठी ते कायमच प्रेरणादायी होते. खरं तर राज ठाकरे एका भाषणात म्हणाले होते की काही मोजके लोक आपल्या आयुष्यात असतात की त्यांच्या समोर आदरानं नतमस्तक व्हावंसं वाटतं. त्यापैकीच एक व्यक्तिमत्व म्हणजे रतन टाटा. आज रतन टाटा यांच्या जाण्यानं एक मोठी पोकळी भारताच्या उद्योग विश्वात निर्माण झाली. मात्र त्याचबरोबर टाटा नावाच्या एका महान ऋषितुल्य व्यक्तिमत्वाची अखेर ही प्रत्येक भारतीयांच्या मनाला टोचणे लावून गेली. रतन टाटा हे प्रत्येक भारतीयांच्या गळ्यातले ताईत का ठरले, त्यांचं वेगळेपण हे कायमच का उठून दिसलं, तर ते केवळ त्यांच्या साधेपणामुळे. याच व्हिडिओतून रतन टाटा यांच्या काही साधेपणाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. रतन टाटा हे असे VVIP होते की ज्यांच्या आजूबाजूला सुरक्षा रक्षकांचा किंवा पर्सनल स्टाफचा कधीच गराडा नसायचा. त्यांची बॅग, त्यांची फाईल उचलण्यासाठी देखील कोणीही सहाय्यक नसायचा. ते उद्योगपती असल्यामुळे विमानाने त्यांना भरपूर प्रवास व्हायचा. विमान प्रवास करताना विमानानं उड्डाण घेतलं की टाटा शांतपणे आपल्या कामाला सुरुवात करायचे. कमी साखर असलेली ब्लॅक कॉफी ही रतन टाटा यांच्या विमान प्रवासातली त्यांची सोबती असायची. टाटा यांचा साधेपणा हीच त्यांची ओळख आणि त्यांची संपत्ती ठरली. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 ला मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचं नाव नवल टाटा आणि आईचं नाव सनी टाटा. त्यांच्या आजोबांचं नाव जमशेद टाटा होतं. जेव्हा ते फक्त 10 वर्षाचे होते त्याच वेळी त्यांच्या पालकांपासून त्यांना वेगळं व्हावं लागलं. त्यावेळी त्यांच्या आईबाबांचा घटस्फोट झाला. टाटा 18 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांनी सिमोन दुनोयर या एका स्विस महिलेसोबत लग्न केलं. तर घटस्फोट झाल्यानंतर त्यांच्या आईने सर जमशेदजी जीजी भॉय यांच्यासोबत लग्न केलं. त्यामुळे लहान वयात टाटा यांचं सगळं संगोपन त्यांच्या आजी लेडी नवाजबाई यांनी केलं. रतन टाटा यांच्या कारकिर्दीची सुरुवात ही 1961 ते 62 दरम्यान टाटा स्टील मध्ये एका सामान्य कर्मचाऱ्यांप्रमाणे झाली. त्यावेळी टाटा निळ्या कलरचा युनिफॉर्म घालून काम करत असत. टाटा स्टील मध्ये रुजू झाल्यानंतर टाटा स्टीलचे अध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी कॉर्पोरेट मध्ये काम करणं सुरू केलं आणि नंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी टाटा समूहाचा व्यवसाय इतर देशांमध्ये विस्तारत केला. रतन टाटा यांना 2008 मध्ये पद्मविभूषण आणि 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. नोव्हेंबर 2007 ला फॉर्च्यून मासिकानं त्यांच्या व्यवसायातील 25 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश केला. सर्वात लहान कार म्हणजे नॅनो कार बनवण्यासाठी टाटा जगभर प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी मिडल क्लास माणसाच्या दारासमोर कार असावी हे स्वप्न फक्त टाटांनी पूर्ण केलं. टाटा यांना भारतीय उद्योग जगताचा पितामह म्हटलं जातं. रतन टाटा आणि त्यांचा साधेपणा ही त्यांची ओळख होती. मात्र रतन टाटांच्या साधेपणाचे किस्से प्रसिद्ध आहेत. ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी टाटा ग्रुपवर एक प्रसिद्ध असं पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकाचं नाव आहे द टाटाज हाऊ फॅमिली बिल्ट बिझनेस अँड नेशन. या पुस्तकाच्या संदर्भानुसार रतन टाटा ज्यावेळी टाटा सन्सचे चेअरमन झाले त्यावेळी ते JRD टाटांच्या खोलीत बसले नाहीत. त्यांनी स्वतःसाठी वेगळी आणि छोटीशी एक रूम तयार करून घेतली आणि तेच पुढे त्यांचं कार्यालय झालं. रतन टाटा यांचं श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. रतन टाटा यांच्याकडे त्यांचे जर्मन शेपर्ड असे 2 कुत्रे होते. त्या कुत्र्यांवर त्यांचं विशेष प्रेम आहे. त्यापैकी एकाचं नाव टिटो आणि दुसऱ्याचं नाव टँगो हे असं आहे. ज्यावेळी कुत्रे आजारी असायचे त्यावेळी रतन टाटा स्वतः त्या कुत्र्यांची देखभाल करायचे असं सांगितलं जातं. या दोघांची आजारपणं टाटांनी स्वतः काढली आहे. त्यांचं कुत्र्यांवर इतकं प्रेम होतं की जेव्हा ते त्यांच्या कार्यालयात म्हणजे बॉम्बे हाऊस मध्ये पोहोचायचे तेव्हा रस्त्यावरचे कुत्रे त्यांच्या भोवती गोळा होत आणि त्यांच्यासोबत लिफ्ट पर्यंत जात.
राज ठाकरे देखील रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहताना आपल्या पोस्टमध्ये टाटांच्या श्वानप्रेमाबद्दल लिहितात. ते लिहितात, रतन टाटांची अजून एक गोष्ट मला प्रचंड आवडायची ती म्हणजे त्यांचं श्वानप्रेम. आमच्यातली ही एक समानता. ताज हॉटेल समूहाच्या परिसरात असू देत की बॉम्बे हाऊस हे टाटा समूहाचं मुख्यालय, तिथे भटक्या श्वानांची पण उत्तम काळजी घेतली जायची. रतन टाटांच्या श्वानप्रेमाबद्दलचा एक किस्सा मी एके ठिकाणी वाचला होता. रतन टाटांना त्यांच्या दातृत्वाचा गौरव करणारा एक खूप मोठा सन्मान लंडन मधल्या बॅकिंगहॅम राजवाड्यात होणार होता. पण अगदी ऐन वेळेला त्यांनी त्यांचा कार्यक्रम रद्द केला, कारण त्यांच्याकडच्या टँगो किंवा टिटो या 2 श्वानांपैकी एक जण खूप आजारी होता. रतन टाटांनी प्रिन्स चार्ल्स यांना कळवलं की अशा स्थितीत मी माझ्या श्वानांना सोडून येऊ शकत नाही. रतन टाटा माणूस म्हणून किती मोठे होते हे एका उदाहरणावरून समोर येतं, असं राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये लिहितात. टाटा समूहाचा भला मोठा डोलारा सांभाळणारे रतन टाटा हे जसे त्यांच्या साधेपणासाठी प्रसिद्ध होते, तसेच ते त्यांच्या शिस्तीसाठी देखील तितकेच प्रसिद्ध होते. रतन टाटा बरोबर 6:30 वाजता कार्यालयातून बाहेर पडत आणि घरी जाऊन एकांतात फाईल किंवा इतर कागदपत्रांचा अभ्यास करत वाचन करायचे. टाटांना एकटेपणा आवडायचा. प्रसिद्धीपासून ते कायमच दूर राहिले. त्यांना कधीही भाषण द्यायला आवडलं नाही. जेव्हा त्यांना वेळ मिळायचा त्यावेळी ते आपल्या अलिबाग मधल्या फार्म हाऊसवर आपल्या त्या 2 लाडक्या कुत्र्यांसोबत वेळ घालवायचे. रतन टाटा हा देशातील आवडत्या उद्योगपतींचा एक चेहरा होता. भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक समूहांपैकी एक म्हणून ओळख असणाऱ्या टाटा समूहाचे ते अध्यक्ष होते, ज्याची स्थापना जमशेदजी टाटा यांनी केली होती आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक पिढ्यांनी त्याचा विस्तार केला होता आणि तो मजबूत केला होता. भारतीय उद्योग विश्वातील कोहिनूर असणारे टाटा आज आपल्यात नाहीत. बखर लाईव्ह समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक